हेडलाईन्सचे प्रायोजक आहे एनबीसी बेरिंग्स, लांब पळण्यासाठी। मराठा आरक्षणाचा अध्यादेश मुख्यमंत्र्यांच्या हस्ते मनोज जरांगेंकडे सुपूर्द। मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी जरांगेंचं उपोषण सोडवलं। मुख्यमंत्री शिंदेंनी नवा अध्यादेश दिल्यानंतर जरांगेंचं आंदोलन मागे। विजय गुलालाचा अपमान होऊ देऊ नका, जरांगेंची मुख्यमंत्र्यांना विनंती। अध्यादेशावरून खडाजंगी, भुजबळ म्हणाले ही फक्त सूचना। 16 फेब्रुवारीपर्यंत हरकती मागवल्या, समता परिषदेच्या माध्यमातून हरकती नोंदवणार, भुजबळांचं वक्तव्य। सरकारनं अध्यादेशाचा मान ठेवावा, अध्यादेशाला धोका झाल्यास थेट आझाद मैदान गाठणार, जरांगे पाटलांचा सरकारला इशारा। मागासवर्गीय अधिकार अबाधित ठेवण्यासाठी न्यायालयाची दारं ठोठावणार, गुणरत्न सदावर्तेंची घोषणा। तर मराठ्यांना ईडब्ल्यूएस आरक्षणापासून वंचित ठेवण्यासाठी आंदोलन केलं, सदावर्तेंचा आरोप। सरकारनं मराठ्यांना दिलेलं आरक्षण कायद्याच्या कसोटीवर टिकणार नाही, ओबीसी उद्या निर्णय घेणार, मंत्री छगन भुजबळांकडून स्पष्ट। तर भुजबळांकडनं आजचे सगळे कार्यक्रम रद्द। मुख्यमंत्री एकनाथ शिंदे दिलेला शब्द पाळतो, शपथ पाळली, आरक्षणाबाबत दिलेला शब्दही पूर्ण केला। मुख्यमंत्री शिंदे यांचं वाशीमध्ये विधान आणि ग्वाही। सरकारनं घेतलेल्या निर्णयानं ओबीसींवर अन्याय की मराठ्यांची फसवणूक याचा अभ्यास करावा लागणार, मंत्री छगन भुजबळांची सावध प्रतिक्रिया। अंतरवालीसह राज्यातील गुन्हे मागे घेण्याच्या निर्णयाची सरकार अंमलबजावणी करेल, मुख्यमंत्र्यांचा शब्द। तर सरसकट गुन्हे मागे घेण्याचा निर्णय सर्व समाजाला लागू होईल का, भुजबळांचा सवाल। मराठवाड्यात कमी नोंदी सापडल्या, त्याबाबत शिंदे समिती गॅझेट काढून काम करणार, वेगळा कायदा करण्याचा सरकारचा प्रयत्न, मनोज जरांगेंची माहिती। जात शपथपत्रानं नाही तर जन्मानं येते, सगळे सोयरे कायद्याच्या कसोटीवर टिकणार नाही, ओबीसीत आल्यानं ईडब्ल्यूएसचं आरक्षणही गमावलं, मंत्री छगन भुजबळांची प्रतिक्रिया। मुख्यमंत्री शिंदेंनी मराठा समाजाला आरक्षण दिलं, आमचा आणि सरकारचा विरोध संपला, मराठा समाजासाठी कायम लढत राहणार, जरांगे पाटलांचं वक्तव्य। मुख्यमंत्र्यांकडनं विजयी सभेत जरांगेंवर कौतुकाचा वर्षाव, शिंदेंकडनं जरांगेंचा मराठा संघर्ष नेता असा उल्लेख, तर जरांगेंनी मराठ्यांच्या हक्काचं आरक्षण मिळवलं, मुख्यमंत्र्यांकडनं वक्तव्य। मनोज जरांगेंच्या मराठा आरक्षणाच्या लढ्याला यश, मुख्यमंत्री शिंदेंनी जरांगेंना विजय गुलाल लावला, तर मनोज जरांगेंकडनं मुख्यमंत्र्यांना पेढा भरवत विजय साजरा। मनोज जरांगेंकडनं शाल आणि तलवार देत मुख्यमंत्र्यांचा सन्मान, तर मुख्यमंत्र्यांकडनं तलवार उचलत उपस्थितांना अभिवादन। मनोज जरांगे यांनी म्हटल्याप्रमाणे मराठा आंदोलकांनी सभेत विजयाचा गुलाल, मुख्यमंत्र्यांकडनं अध्यादेश सुपूर्द होता, सभास्थळी सर्वत्र गुलालाची उधळण। धुळे कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये कांद्याला अवघा 150 ते 400 रुपये क्विंटल दर, शेतकरी हवालदिल। कॉन्क्रीट प्रकल्पामुळे पुण्यातल्या वाकड, ताथवडे आणि पुनावळेमधील हवा प्रदूषित, नागरिकांच्या आरोग्याचा प्रश्न ऐरणीवर। मुंबई कोस्टल रोड प्रकल्प फेब्रुवारीच्या दुसऱ्या आठवड्यात सुरू करण्याचा प्रयत्न, कोस्टल रोडचं 84% काम पूर्ण, लोकसभा निवडणुकीपूर्वी 1 टप्पा पूर्ण करण्याचा मानस। मध्य आणि पश्चिम रेल्वे मार्गावरती उद्या मेगा ब्लॉक, सीएसएमटी ते मुलुंड आणि पनवेल ते वाशी दरम्यान ब्लॉक असणार। हेडलाईन्सचे प्रायोजक आहे एनबीसी बेरिंग्स, लांब पळण्यासाठी।